माझ्या शेजारच्यांनी रूम शिफ्ट केली हे मला 4 दिवसाच्या नंतर कळलं. हॅलो, माझं नाव आहे अनामिका. मी बहरीनमध्ये असते. बाय द वे इकडे कोणतरी आपली बॉडी दाखवत आहे, पाव किलो कुठला. सो आज मी निघाली आहे गार्डनला जायला. असं घरामध्ये बसून बोर होत होतं. सो मी निघाले गार्डनला जायला. बघा बाहेरचं व्ह्यू किती छान आहे. सो आजचा मुद्दा असा होता की माझ्या बाजूला एक मुलगी राहायची बाजूच्या रूममध्येच. ती 4 दिवस झालं गेले रूम शिफ्ट करून. मला माहितीच नाही. मला आज कळतं आहे की ती रूम शिफ्ट करून गेले. इकडे असंच आहे, म्हणजे आपल्या बाजूला कोण राहतं, कोण कधी जातं आहे, कोणाचं काय कोण कधी येतं आहे, काहीच माहिती नसतं. म्हणजे आजूबाजूवाल्यांशी आपल्याला काही घेणं देणंच नाही आहे. इकडे असं असतं. आपल्या इंडियामध्ये आपल्या बाजूला कोण राहतं आहे, काय करतं आहे, त्यांची पूर्ण जन्मकुंडली आपण काढून ठेवतो. पण आपल्याकडे कसे शेजाऱ्यांमध्ये भांडणं होतात. तुझा कचरा तू माझ्या दारात टाकला, माझा कचरा तू तुझ्या दारात टाकला. तसं इकडे काही होत नाही. भांडणं इकडे बघायला भेटत नाहीत शेजाऱ्यांमध्ये. इकडच्या लोकांना एकमेकांशी बोलायला वेळच नाही आहे. सगळे आपल्या कामामध्ये व्यस्त असतात. काही सामान घ्यायचं असेल तर तेव्हाच बाहेर निघतील, नेस्टोमध्ये जातील, आपलं सामान घेऊन येतील, बस संपलं. सो मी निघाले होते आता माझ्या रूमवरती जायला. सो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.